दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पेठ नगरपंचायत हद्दीतील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नावर आता नागरिक आक्रमक झालेत। शहरातील अनेक भागांमध्ये तब्बल 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतायत। याच पार्श्वभूमीवर शहरातील रहिवासी विनोद पाळू सहाळे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती आणि सर्व नगरसेवकांवर सविस्तर निवेदन देत तातडीने विशेष सभा बोलवण्याची मागणी केली आहे। निवेदनात मुख्याधिकारीसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासन नियमानुसार मुख्यालयात वास्तव्यास राहणे बंधनकारक करावे, मुख्यालयाबाहेर अधिकृत कामासाठी गेल्यास हालचाल नोंदवहीत नोंद करणे सक्तीचे करावे, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय जोपर्यंत शहरातील पाणीपुरवठा नियमित होत नाही आणि संबंधित अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नाही तोपर्यंत त्यांचे वेतन अथवा मानधन रोखण्याबाबत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी ही ठळक मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी विनोद सहाळे, नगरपंचायत पेठ पिंपळाची गल्ली येथील रहिवासी। अत्यंत खेदाची बाब वाटते की पेठ नगरपंचायत येथून जवळजवळ 15 ते 20 दिवस अंतराने पाणी पुरवठा होत आहे। या पाणी पुरवठ्याबद्दल मी मागील वर्षापासून पाठपुरावा करतोय, परंतु कोणत्या प्रकारची ठोस उपाययोजना होताना दिसत नाही। मान्य मुख्याधिकारी असोत, अधिकारी असोत, कर्मचारी असोत, यांना वारंवार मी विचारणा करतोय की पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही, परंतु कोणतीही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही। ऐन पावसाळ्या दिवसात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पेठ हे पावसाचं माहेरघर संबोधलं जातं। असं असून देखील पेठ शहरामध्ये पाणी पुरवठा होत नाही, ही खूप मोठी खेदाची बाब आहे। आज ऐन पावसाळ्यामध्ये पावसाचे दिवस आहेत, अशा असताना जुलाब, डाळवांटी, डायरिया यासारखी साथ चालू आहे। त्यात नगरपंचायत पेठ प्रशासनाकडनं 15 ते 20 दिवसाने अंतराने पाणी पुरवठा होत आहे। ही कुठंतरी दयनीय बाब आहे। याबद्दल विचारणा केली असता वारंवार त्यांचे तेच उत्तर असतात, उडवाउडीचे। म्हणून मी नगरपंचायत पेठ प्रशासनाला आज पत्रावर केला की पेठ नगरपंचायत प्रशासनातील जे काही अधिकारी आहेत किंवा कर्मचारी किंवा मुख्याधिकारी हे जोपर्यंत पेठला राहत नाही तोपर्यंत हा जो पाणी पुरवठा आहे हा सुरळीत होणार नाही। ते कोणी मुख्यालय राहत नसल्यामुळे त्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जाताना दिसत नाही की काय अडचण आहे पेठ शहरामध्ये। म्हणून मुख्याधिकारी यांनी जोपर्यंत पेठमध्ये राहत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचं बिल अदा करण्यात येऊ नये। महाराष्ट्र शासन नियमानुसार जे काही शासकीय अधिकारी असोत किंवा कर्मचारी असोत यांनी मुख्यालयात राहणं बंधनकारक केलेलं आहे, तर देखील या ठिकाणी मुख्याधिकारी राहत नाही। म्हणून मुख्याधिकाऱ्यांना जी समस्या भेडसावत आहे या नगरपंचायत पेठ शहरातील जनतेला ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांच्या ते डोळेझाकपणा करत आहेत। जोपर्यंत त्यांना ती समस्या व्यक्तिशः येणार नाही तोपर्यंत ते याच्यावरती ठोस अशी उपाययोजना करणार नाही। म्हणून मी आज नगरपंचायतला पत्र दिलं, त्या अनुषंगाने त्यांनी आज पिंपळाची गल्ली पेठ येथे पाणी पुरवठा केलेला आहे। तो पाणी पुरवठा हा 8 ते 10 दिवसांनी करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल विचारणा केली असता का पाणी पुरवठा का केला, तर त्यांनी मला उत्तर दिलं की या ठिकाणी जो पाणी पुरवठा झाला हा मयत झाली, म्हणजे एक डेट झालेली आहे, त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करण्यात आला। आणि असाच पाणी पुरवठा जो आहे नळाने हा 29 जुलैला म्हणजे आजपासून 8 दिवसापूर्वी करण्यात आला होता। त्या दिवशी देखील मयत झाली होती, म्हणजे 19 तारखेला मयत झाली म्हणून पाणी आलं, आज 5 तारखेला मयत झाली म्हणून पाणी येतं आहे। उद्या जर का पाणी पाहिजे, एक तर आमच्यातलं कोणाला तरी मरावं लागेल पाण्यासाठी, तेव्हाच पाणी पुरवठा होणार आहे। ही कुठे खेदाची बाब आहे आणि ही बाब अजिबात थकून घेतल्या जाणार नाही। म्हणून सर्वांना विनंती आहे माझी की नगरपंचायत पेठ येथे जाब विचारायला यायचं आहे। मी तर जातोय, तुम्ही पण या आणि हा नगरपंचायतचा भोंगळ कारभार हा थांबला पाहिजे आणि ह्या नगरपंचायत प्रशासनाचं जाहीर निषेध। पेठ नगरपंचायतचा हा भोंगळ कारभार आहे। जवळजवळ 29 जुलैला पाणी आलेलं आहे, त्यानंतर आज त्यांनी टँकर पाठवले, जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले तरी देखील पाणी येत नाही। हे फक्त एक कोणत्या पद्धतीने पाणी पाठवले ते मोठा प्रश्न पडला। एक टँकर पाठवलेलं आहे, एवढी मोठी गल्ली आहे, यात किती लोकांचं पाणी होणार हे मोठा प्रश्न पडलेला आहे। हे फक्त पत्रव्यवहार केला
नगरपंचायतला तक्रार केली की पेठ नगरपंचायतमध्ये बोंगळ कारभार चाललं आहे, पाणी येत नाही रेग्युलर, म्हणून त्यांनी आता पाणी पाठवत आहेत. म्हणजे माणसं मेल्यानंतर हे आज मलम त्याच्यावरती पाठवत आहेत. अक्षरशः लोक पावसाचं पाणी पित आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोक पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे एवढी विनंती करतो. विनोद सहाळे यांनी सांगितले की पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून नागरिकांसाठी उत्तरदायीपणे काम करावे. दरम्यान या निवेदनाची नगरपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणती दखल घेतली जाते आणि पेठकरांच्या पाणी प्रश्नावर कोणते ठोस निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.